पक्षामध्ये अंतर्गतच समन्वय नाही का अशी एक चर्चा सुरू झाली. याचं कारण असे तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तुम्ही रद्द केल्या, तुम्ही राष्ट्रीय देखील नियुक्त्या रद्द केल्या. तुमच्या पोस्ट नंतर, तुमच्या पत्रानंतर जितेंद्र आव्हाड यांचं देखील ट्विट आलं, जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांनी देखील आपण सगळ्या नियुक्त्या रद्द करतो असं सांगितलं. कुठेतरी तुमचा समन्वयाचा अभाव नाही. आमच्याकडे असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमच्याकडे अल्पसंख्याकांची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसरीकडे आहे. अशा प्रकारच्या युवकांची कोणाच्या नियुक्त्या करायच्या अधिक आमच्या घटनेमध्ये ज्यांचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाडना ह्या नियुक्त्या करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार असताना मी तशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर किंवा मी कारवाई केल्यानंतर त्यांनी तसं केलेलं की सगळी बॉडी आम्ही बरखास्त करतो. त्यात वेगळा समन्वय वगैरे असं काय नाही. आमच्या अधिकारातून ते सांगितल्यानंतर दोघांनी आम्ही एका मताने ते केलेला कारवाई. जयंत पाटील अध्यक्ष असताना जी काही कमिटी नेमली गेली होती ती सपोर्ट करत नाहीये आणि त्यामुळे शशिकांत शिंदे सगळी संघटना रिवाईव्ह करू पाहत आहेत अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. अगोदरचे सगळेच पदाधिकारी बदलायचे आणि नव्यानं सगळे घ्यायचे. संघटनेमध्ये मागच्या काही दिवसांपासून मदत कार्यकर्त्यांची होत नाही ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे आणि कुठेतरी त्यामध्ये जयंत पाटलांचा अँगल सांगितलं जातं. याच्यात काय चुकते आहे? अजिबात नाही. मी अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या सर्वांच्या बरोबर चर्चा करत असताना जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जयंत पाटील आमचे नेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतो, समन्वय करून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की काही बदल हे करणं गरजेचं असतं. कारण नवीन संधी मिळाली की माणूस जोमाने काम करतो. त्यामध्ये कोणा अन्याय करतोय अशी भूमिका कधी कोणी घेऊ नये आणि मला वाटतं तशी आमच्याकडची कोणी तशी भूमिका घेत नाही. फक्त बदल करणं गरजेचं आहे. कारण पक्ष आता आक्रमकतेने पक्ष आता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फिरणारे पदाधिकारी नियुक्त करून काम करण्याची भूमिका घेतली तर तो पक्ष चालेल. म्हणून काही बदल करण्याचा निर्णय 100% आम्ही घेतोय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे सुद्धा कान टोचले आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शेजारी असताना बाजूच्या व्यक्तीने अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा दमदाटी करणं ही योग्य नाही. या गोष्टीची शिकवण आता आमच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य. मी मगाशी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की ज्यावेळेला एखादा प्रमुख व्यक्ती बसलेला असतो त्यामध्ये सुनेत्रा वहिनी असतील तर त्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्टेटमेंट कारण मागच्या वेळेला 2 वेळा असाच प्रकार झालेला आहे. खरा हा विषय माझा नाहीये, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आहे. त्यावेळेला असंच झालं की त्यांनी निर्णय घेण्याच्या ऐवजी बाकीचे लोक पुढे येऊन हे करायला लागले. त्यामुळे आपल्या नेत्याची असलेली उंची किंवा आपल्या नेत्याचे असलेलं पद राखण्याचा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. सुनील तटकरे म्हणाले त्या विषयावरच मी विनंती करणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी काय तिथं असेल तर मीडियाच्या समोर तरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे सुनील तटकरे बोलले की मी त्यांना मानत होतो आणि हे जर घेतलं तर टीका करायला कोणाला संधी मिळणार नाही. सर, संजय काकडे आहेत. संजय काकडेंनी खरं तर शरद पवारांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते म्हणतात की तुमच्या सुनेवरती खरं तर ही वैयक्तिक पातळीवरची ही सगळी टीका होते आणि तरी देखील तुम्ही मूग गप्प गिळून खरं तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये बसलेला आहात त्या संदर्भात एक वक्तव्य सुद्धा सादर करत नाही अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. असं म्हणणं आहे आज तुमच्या सुनेबद्दल बोलले, काँग्रेसमध्ये जाऊन तुमच्या मुलीबद्दल बोलू शकतात, त्यामुळं सावध व्हायची वेळ आली. काँग्रेसची साथ सोडा तुम्ही. नाही, आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी खाल प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पवार साहेबांना उपदेश देण्याऐवजी पवार साहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. पवार साहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे. मला वाटतं की संजय काकडेंनी पवार साहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो. पण मी पवार साहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संजय काकडेंनी पवार साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवार साहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आवाहन करू नये. अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात सातत्यानं खरं तर ही जो तपास आहे तो सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाकडनं होते. परंतु तरी देखील सत्तेतल्या व्यक्तीकडनं ऐकलं जात नाही आणि
सत्तेतला पक्ष मात्र गुंगी गुडिया अशी टीका केल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या एका महत्वाच्या पक्षावर काँग्रेसवर मात्र आंदोलनं करताना पाहायला मिळतोय, वेगवेगळी वक्तव्य करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना न्याय देण्यात त्यांचा पक्ष विसरला गेलाय का? नाही, ती भूमिका मांडण्याचं काम रोहित पवारांनी आम्ही आमचा पक्ष करतो आहे. परंतु आवाज उठवल्यानंतर सुद्धा मी आजही मागे सुद्धा म्हणालो होतो की जर आपण बघा की एखाद्या गोष्टीची लगेच जलद गतीने कारवाई होते, म्हणजे नीटचा पेपर फुटला की लगेच त्याच्यावर कारवाई करून लगेच त्या ठिकाणी एसआयटी नेमणूक करायची, त्याप्रमाणे चौकशी करायची आणि त्याप्रमाणे कारवाई करायची, कायदा मंजूर केला जातो. पण गेले 7 महिने झाले अजितदादांसारखं नेतृत्व केलं, आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हावर अद्यापही कोणी बोलत नाही. अजूनही त्याचा अहवाल अजून बाहेर आलेला नाही. मागच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही परत हा अहवाल तुमच्या समोर ठेवणार आहोत, अजूनपर्यंत आलेला नाही. मला वाटतं की त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा याच्या संदर्भातून जर दबाव टाकला, आवाज उठवला तर निदान सत्य काय आहे का नाही ते बाहेर येईल. देवेंद्र फडणवीस यांनी जर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतलं तर आम्ही भाजप उद्ध्वस्त करून टाकू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. नाही, आता शेवटी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा हा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या महायुतीमधल्या असलेल्या पक्षांचा आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांनी त्यांना काय आवाहन केलं आणि काय नाही केलं त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. काय भेटीमागचं कारण असावं आपल्याला काही कल्पना नाही. पवार साहेबांना भेटायला बरेच जण जातात, सदिच्छा भेट घेतात, आशीर्वाद घेतात, मार्गदर्शन घेतात. अमोल मिटकरी सुद्धा मला वाटतं की पवार साहेबांना फार प्रेम करणारा पदाधिकारी आहे आणि त्याने जर सदिच्छा भेट घेतली असेल तर मला वाटतं त्याचा आनंद आहे. वेलकम करा का त्यांना तुम्ही? वेलकम करा. वेलकम वेलकम. पक्षात पुन्हा आले तर त्यांचं स्वागत असेल का? असं आहे की आल्यानंतर त्याच्यावर चर्चा केलेली बरी. मला वाटतं आता त्याच्या प्रकारची चर्चा नसेल तर मी त्यांना कोणाकोणाला वेलकम करायचं असं करणं त्याच्या आज मी माझ्या पक्षाची बांधणी करणं महत्वाचं समजतो. सर क्या चल रहा है? क्या चल रहा है? अंदर अंदर आम्ही सध्या झूच्या कचऱ्यामधला अभ्यास करतोय. बरं, अभ्यास करून तसाच मराठी संपूर्ण आता मोहीम राबवत आहे. जूच्या चौपाटीबद्दल आजही कचरा जैसे ते आहे. महापौरांनी पत्र देखील दिले केव्ही स्पॉटच्या अधिकाऱ्यांना, पण या पत्राला आजही केऱ्याची टोपली दाखवली जाते. काय सांगाल, लोक आपल्या पक्षाकडून कशा पद्धतीने? नाही, मी त्या दिवशी मला काही झू मधले काही नागरिक सुद्धा तुमच्या लोकशाहीच्या माध्यमातून माझे कार्यकर्ते आणि झूचे नागरिक सुद्धा आम्हाला भेटले होते. त्या वेळेला त्यांनी पण सांगितलं होतं की चौपाटीनंतर झूची चौपाटी ही प्रसिद्ध आहे, परंतु तिथे इतका आवाज उठवल्यानंतर सुद्धा सरकारने अजून किंवा महानगरपालिकेने अजूनही प्रशासनाने तिथे कानाडोळा केलेला आहे. आजच मी आणि मुंबईचे अध्यक्ष आम्ही दुपारी 5 वाजता संध्याकाळी महानगरपालिका मुंबईमध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊन आम्ही या बाबतीमध्ये आवाज उठवणार आहोत. मला एक वाटतं की मिठी नदीच्या बाबतीमधला एक प्रोजेक्ट काल राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जॉगिंग पार्क वगैरे असं बरंच काही मोठं उभं करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की ते सगळं करत असताना मिठी नदी स्वच्छ व्हावी ही भूमिका आहे, ते स्वागतार्थ आहे. परंतु मूळ असलेल्या झूला सुद्धा त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं मुंबई चौपाटी जशी गिरगाव चौपाटी विकसित केली तशी करावी अशा प्रकारची मागणी आज आम्ही करणार आहोत.